संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक आस असते की महागणपतीचा पारंपरिक आगमन सोहळा हा कधी असणार आहे। आणि उत्सव मंडळाने जाहीर केलं होतं की आज सायंकाळी 6 वाजता उत्सव मंडळाच्या ऑफिशियल पेजवरून ते जाहीर होईल आणि ते झालेलं आहे। पण या ठिकाणी गणपती बाप्पाचा प्रसाद भेटलाय, तर मी आणि असे अर्धा तास शेअर करूया। मला गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती। मित्रांनो लगभग 2 महिन्याच्या कालावधी उरला लगभग गणेशोत्सव सुरू आहे। या आधी आपण बघायला मुंबईमध्ये काही ठिकाणी गणपती बाप्पाची ट्रॉली पूजन तसेच आपण बघाल पाठ्यपूजन सोहळा होतो। तर आज आपण आलो लालबाग काळा चौकी या ठिकाणी। काळा चौकी परिसरातील पहिला पाठ्यपूजन सोहळा येतो, पण काळा चौकीचा महागणपती बाप्पाचा पाठ्यपूजन सोहळा आज 10 जुलै संध्याकाळी 6 वाजता गणपती बाप्पा काळा चौकीचा महागणपतीचा पाठ्यपूजन सोहळा सुरू होईल। कशा प्रकारे भव्य पाठ्यपूजन सोहळा असतो आपण त्या ठिकाणी बघणार। बोला गणपती बाप्पा मोरया।
उत्सव मंडळ काळा चौकी संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक आस असते की महागणपतीचा पारंपरिक आगमन सोहळा हा कधी असणार आहे. आणि उत्सव मंडळाने जाहीर केलं होतं की आज सायंकाळी 6 वाजता उत्सव मंडळाच्या ऑफिशियल पेजवरून ते जाहीर होईल आणि ते झालेलं आहे. पण इथे उपस्थित असलेल्या सर्वांना, काळा चौकीकर वासियांना, वर्गणीदार, देणगीदार आणि जाहिरातदारांना मी सांगू इच्छितो की महागणपती पारंपरिक आगमन सोहळ्याचं औत्सुक्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे. लोक 2 महिन्यांपासून प्रमुख पदाधिकाऱ्यांना कॉल करून विचारत असतात, कारण की त्याप्रमाणे त्यांना तिकीट काढायचं असतात. संपूर्ण गुजरात असो, संपूर्ण तेलंगणा असो, इतर आपली आजूबाजूची राज्य असतो, महागणपती पारंपरिक आगमन सोहळ्यासाठी एक विशिष्ट जनसमुदाय या ठिकाणी येत असतो. कारण की फक्त आगमन सोहळा करणं हा उत्सव मंडळाचं कधीच ध्येय नव्हतं. 2015 सालापासून उत्सव मंडळ पारंपरिक आगमन सोहळा करत आलेला आहे आणि त्याची पुनरावृत्ती या वर्षी देखील उत्सव मंडळ करणार आहे. आणि या वर्षीची खास बाब म्हणजे यंदाचा महागणपती जसं संपत्ती, सौंदर्य, स्थैर्य हे घेऊन लक्ष्मी आपल्या वास करत असते, त्या लक्ष्मीच्याच रूपात, लक्ष्मीच्याच प्रतिकृतीत आणि लक्ष्मी या महागणपतीमध्ये तुम्हाला दिसणार आहे. अशी हा महालक्ष्मीमय हा महागणपती तुम्हाला पाहण्यासाठी फक्त 16 ऑगस्ट 2026 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ठीक 12 वाजता उत्सव मंडळाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आगमन सोहळा होणार आहे. आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व फोटोग्राफर्स मित्रांना आणि सर्व सोशल मीडियावाल्यांना मी विनंती करतो की यंदा प्रथमच महागणपती हा संपूर्णपणे चारी बाजूने झाकलेला बनणार आहे. त्यामुळे कोणालाही महागणपतीची फर्स्ट लुक, सेकंड लुक, थर्ड लुक असं दिसणार नाही. त्याची काटेकोरपणे जबाबदारी मंडळाने घेतलेली आहे. तुम्हालाही ही कल्पना नक्कीच आवडलेली असेल, कारण की जेव्हा महागणपती तो ऐकी रुबाबा त्या वर्कशॉप मधून बाहेर येईल, सिद्धेश दिघोळे यांच्या कार्यशाळेतून बाहेर येईल, त्यावेळी ते पाहण्याची काही मजा औरच असेल. म्हणूनच महागणपतीचा फर्स्ट लुक 16 ऑगस्ट रविवार दुपारी 12 वाजता आमच्यासह तुम्ही या आणि हेच अवतार, हेच आमंत्रण उत्सव मंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि विश्वासांच्या वतीने मी इथे देतोय. आता तुम्ही या ठिकाणी आलेला तुमचं सहर्ष स्वागत करतो. पूजा अर्चना संपल्यानंतर तुम्ही सर्व शूट करू शकता. धन्यवाद. बोला काळा चौकीच्या महागणपतीचा धन्यवाद. उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पराड. सर्वांनी ज्या महागणपती भक्तांनी आपल्या महागणपतीवर प्रेम आपण दाखवतो ते यापुढे दाखवाल. आपला जो आगमन सोहळा आहे तो 16 ऑगस्ट 2026 रोजी आपण आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी 16 ऑगस्टला सिद्धेश दिघोळे कलागंध आर्ट्स तिथून आपण तो दुपारी 12 वाजता ठीक चालू करू. सर्वांनी नक्की या व महागणपतीवर प्रेम असंच राहू दे. धन्यवाद. आपण सर्व 16 ऑगस्ट 2026 रविवार आपण सगळ्यांनी नक्की या. महागणपतीचा आगमन सोहळा आपण थाटामाटात व मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि आपण सगळ्यांनी नक्की आगमनासाठी नक्की लवकरात या. या ठिकाणी गणपती बाप्पाचा प्रसाद भेटलाय, तर मी आणि असे अर्धा तास शेअर करूया. मला गणपती बाप्पा बोलूया. समोर चाळ गल्ली किंवा चाळ बघता या ठिकाणी आपण बघायला काळा चौकीचा महागणपती बाप्पाचा आगमन दिवशी बघण्यासारख्या ठिकाणी असतं. आणि या ठिकाणी आपण काळा चौक गणपती महागणपती बाप्पाचा या ठिकाणी मंडप असतो भव्य दिवा असा. आणि ह्या गल्लीतून आपण जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होतं बघण्यासारखं असतं. खूप इथं गर्दी. काळा चौकीच्या महागणपती बाप्पाचं ट्रॉली आता निघाले. सिद्धेश दिघोळे मूर्तिकार कलागंध आर्ट्स या ठिकाणी.
तर मित्रांनो, हा होता काळा चौकीचा महागणपती बाप्पाचा पाठ्यपूजन सोहळा. एक भव्य दिव्य असा पाठ्यपूजन सोहळा होता. पाठ्यपूजन सोहळा लगभग रात्री 9 वाजता 9 ते सव्वाच्या दरम्यान ट्रॉली ही मूर्तिकार सिद्धेश देगू कलागंध आर्ट कलरचा वर्कशॉप त्या दिशेने रवाना झाली. आता त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं लूक किंवा रूप आपल्याला काही दिवसानंतर बघायला भेटेल. आगमनाची डेट आपण सांगायची लोकांनी. तर मित्रांनो, आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मोरया. काळा चौकीच्या महागणपतीचा विजय असो.